Hello student, welcome to the another video lecture of advanced JavaScript. In last lecture we discussed about window object. So related to window object we already discussed about various properties and methods. So basically in today's session we are going to discuss about what is meant by event and document object model. So let us start with events. Firstly, we see the definition of event. So events are actions done by the user or an application that occurs on the web page. So basically events is nothing but any kind of action which we perform against application or one particular web page. In previous year we studied different कीबोर्ड इव्हेंट्स. लास्ट इयरला आपण वेगळ्या वेगळ्या टाईपचे कीबोर्ड्स इव्हेंट्स आणि माऊस इव्हेंट्स पाहिलेले. तर कीबोर्डमध्ये आपण ऑन की प्रेस, ऑन की डाऊन अँड ऑन की अप हे 3 इव्हेंट पाहिलेले होते. त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स पण आपण करून बघितलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर माऊस इव्हेंट्स पाहिले होते वेगळे वेगळे, ज्याच्यामध्ये ऑन क्लिक, ऑन माऊस ओव्हर, ऑन माऊस आउट, ऑन माऊस आउट हे सगळे इव्हेंट्स आपण पाहिलेले आहेत. सिमिलरली देअर आर सम मोर इव्हेंट्स यूज्ड व्हेन फॉर्म ऑब्जेक्ट. सो विथ फॉर्म ऑब्जेक्ट वी कॅन यूज ऑल दीज events like mouse event or keyboard event, and also following are various events which are used in JavaScript. So first event is on blur. It occurs when user leaves field or loses focus of an element. So basically on blur event केव्हा फायर केला जातो, तर ज्या मुवमेंटला तुम्ही पर्टिक्युलर पेज किंवा पर्टिक्युलर टेक्स्ट फील्डवरचा तुमचा जो फोकस आहे तो रिमूव्ह करता, त्यावेळेस कुठला इव्हेंट फायर होतो, ऑन ब्लर इव्हेंट फायर होतो. त्याच्यानंतर सेकंड वन आहे ऑन फोकस. आता ऑन फोकस रिलेटेड आपण इनपुट टाईपमध्ये रिस्ट्रिक्शन्स पाहिलं होतं, ॲटो फोकस. सो ऑन फोकस म्हणजे काय, इट ऑकर्स व्हेन अँड इलेमेंट गेट्स फोकस. म्हणजे करंटली तुम्ही कुठल्या टॅबवरती काम करताय ते काय असतं, ऑन फोकस असतं. आणि ज्या सगळ्या टॅब तुमच्या मिनिमाइजमध्ये असतात त्या कशा असतात, ऑन ब्लर इव्हेंटवरती वर्क करत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड इव्हेंट आहे ऑन चेंज. इट ऑकर्स व्हेन युजर चेंजेस कंटेंट ऑफ ॲन इलेमेंट और सिलेक्ट्स ड्रॉप डाऊन व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल फॉर टेक्स्ट बॉक्स, पासवर्ड, सिलेक्ट बॉक्स अँड टेक्स्ट एरिया एक्सेट्रा. सो ऑन चेंज इव्हेंट केव्हा फायर केला जातो, ज्यावेळेस एखाद्या पर्टिक्युलर इलेमेंटचे किंवा ड्रॉपडाऊन लिस्टचे तुम्ही कंटेंट चेंज करता. सो इथं त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे टेक्स्ट बॉक्स, पासवर्ड, सिलेक्ट, टेक्स्ट एरिया. ह्यापैकी कुठल्याही इलेमेंटचे तुम्ही व्हॅल्यू चेंज केल्या तर कुठला इव्हेंट फायर होतो, ऑन चेंज इव्हेंट फायर होतो. ठीक आहे. नेक्स्ट वन आहे ऑन सिलेक्ट. इट ऑकर्स व्हेन युजर सिलेक्ट्स सम टेक्स्ट ऑफ ॲन इलेमेंट. जर युजरने काही पर्टिक्युलर टेक्स्ट सिलेक्ट केले थ्रू द कीबोर्ड और थ्रू द माऊस, देन ऑन सिलेक्ट इव्हेंट फायर होतो. नेक्स्ट वन इज ऑन सबमिट. इट ऑकर्स व्हेन युजर क्लिक्स अ सबमिट बटन. जेव्हा तुम्ही एखादी व्हॅल्यू सबमिट करता थ्रू द बटन, देन ऑन सबमिट इव्हेंट विल ऑकर. नेक्स्ट वन इज ऑन रिसेट. It occurs when user clicks reset button. ऑन रिसेट इव्हेंट कधी फायर केला जातो, ज्यावेळेस युजरने रिसेट बटनवरती युजर जेव्हा रिसेट बटनवरती क्लिक करेल. आता आपण लास्ट इयरला ऑन सबमिट आणि ऑन रिसेट हे 2 बटन पाहिलेले आहेत. सबमिट थ्रू तुमचा डाटा सर्व्हरला सबमिट होतो आणि रिसेट थ्रू जे पण कंटेंट तुम्ही ॲड केलेले ते सगळे कंटेंट जर तुम्हाला क्लिअर करायचे असतील तर त्याच्याशी रिलेटेड ऑन रिसेट इव्हेंट फायर होतं. ओके. देन नेक्स्ट वन इज ऑन लोड. इट ऑकर्स व्हेन पेज स्लॅश इमेज हॅज बीन लोडेड. सो बेसिकली ऑन लोड इव्हेंट कधी फायर होतो, ज्यावेळेस एखादं पेज लोड होतं किंवा एखादी इमेज तुमच्या वेब पेजवरती लोड होत असते, त्यावेळेस ऑन लोड इव्हेंट फायर होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑन अनलोड. इट ऑकर्स व्हेन डॉक्युमेंट स्लॅश पेज हॅज बीन अनलोडेड और क्लोजेस. जसं की ऑन ब्लरमध्ये काय होतं, तुम्ही पेजपासून
एका पेजपासून दुसऱ्या पेजला मूव्ह करताना फर्स्ट पेजवरती ऑन ब्लर इव्हेंट येतो आणि नेक्स्ट पेजवरती ऑन फोकस इव्हेंट येतो. सेम ऑन अनलोडमध्ये जेव्हा तुमचं डॉक्युमेंट किंवा पेज अनलोड केलं जातं किंवा क्लोज केलं जातं त्यावेळेस ऑन अनलोड इव्हेंट फायर होतो. आणि जेव्हा तुमचं पेज किंवा एखादी इमेज एखादं डॉक्युमेंट ओपन होत राहतं त्यावेळेस ऑन लोड हा इव्हेंट फायर होतो. ठीक आहे. सो रिलेटेड टू जावास्क्रिप्ट आपल्याला वेगळे कीबोर्ड इव्हेंट यूज करायचे आहेत, माऊस इव्हेंट यूज करायचे आहेत आणि त्या सगळ्या इव्हेंटसोबत हे जे दिलेले आहेत 8 टाईपचे इव्हेंट ते पण आपण यूज करणार आहोत. मोस्टली आपण ऑन सबमिटवरतीच किंवा ऑन क्लिकवरती काम करतो. आता इथं त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आता बघा आपण नेहमीसारखा प्रोग्राम आहे एरिया ऑफ स्क्वेअर कॅल्क्युलेट करण्याचा की ज्याच्यामध्ये आपण एक फॉर्म घेतलेला आहे, फंक्शन यूज केलं आहे म्हणून आपला प्रोग्राम हा बॉडी पार्टपासून एक्झिक्युशन स्टार्ट करेल. एक हेडिंग आहे ॲक्सेप्ट व्हॅल्यू फ्रॉम युजर अँड कॅल्क्युलेट एरिया ऑफ स्क्वेअर की ज्याच्यामध्ये एक फॉर्म घेतलेला आहे एंटर साईड सपोज मी इथं टेक्स्ट बॉक्स येईल त्याच्यामध्ये साईडची व्हॅल्यू एंटर करेल आणि मी कॅल्क्युलेट नावाचं एक बटन घेतलेलं आहे की ज्याच्यावरती ऑन माऊस ओव्हर हा इव्हेंट फायर करणार आहे. बघा इथं मी ऑन माऊस ओव्हर यूज केलेले, त्याच्याऐवजी तुम्ही ऑन क्लिक करू शकता, ऑन ब्लर करू शकता, ऑन सबमिट करू शकता. जे पण इव्हेंट्स आपण घेतलेले आहेत त्यापैकी कुठलाही इव्हेंट इथं यूज करू शकता. आणि ऑन माऊस ओव्हरला शो नावाचं फंक्शन आपल्याला कॉल करायचा आहे आणि त्याच्या थ्रू बघा अगेन आपला नॉर्मल कोड आहे. एस आणि आर दोन व्हेरिएबल घेतलेले आहेत. एसला आपण खालून जी टेक्स्ट बॉक्स थ्रू व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू असाइन करणार आहोत आणि रिझल्ट स्टोअर करण्यासाठी आर व्हेरिएबल घेतलेला आहे. सो आर इज इक्वल्स टू एस इंटू एस आणि अलर्ट थ्रू आपण एरिया ऑफ स्क्वेअर डिस्प्ले करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे इव्हेंट कुठं वापरणार आहात तुम्ही, इथं वापरणार आहात. तुम्हाला जो पाहिजे तो इव्हेंट तुम्ही ॲड करणार आहेत किंवा क्वेश्चनमध्ये जो इव्हेंट तुम्हाला यूज करायला सांगितलेला आहे तो इव्हेंट तुम्ही इथून यूज करणार आहेत. ठीक आहे. आणि आउटपुटमध्ये बघा इथं सेम आलेला आहे ॲक्सेप्ट व्हॅल्यू फ्रॉम युजर अँड कॅल्क्युलेट एरिया ऑफ स्क्वेअर एंटर साईड 4 आणि ज्या मुवमेंटला कॅल्क्युलेटवरती तुमचा कर्सर जाईल आणि थोडासा मूव्ह होईल त्यावेळेस तुम्हाला आउटपुट डिस्प्ले होणार आहे. ऑन माऊस ओव्हर असं म्हटलेलं आहे इव्हेंटचं नाव. म्हणजे ज्या मुवमेंटला तुमचा कर्सर ह्या बटनवरती ॲपियर होईल त्या मुवमेंटला तो इव्हेंट फायर होतो आणि त्याच्यामध्ये जे फंक्शन राईट केलेलं आहे त्या फंक्शनचा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण काय करतो, इव्हेंट्स यूज करतो विदिन द प्रोग्राम. इव्हेंट्स काय असतात, एक ॲक्शन असते की जे युजर किंवा ॲप्लिकेशन परफॉर्म करतो. काय इव्हेंट हे टाईम बेस्ड असतात की जे ॲटोमॅटिकली परफॉर्म केले जातात. जसं की विंडो तुमची 5 मिनिट आयडियल आहे त्याच्यानंतर ती ॲटोमॅटिकली क्लोज करायची असेल तर ते ॲटो इव्हेंट वर्क करतं. किंवा आपण क्लिक केल्यानंतर विंडो जर क्लोज व्हायला हवी असेल तर तिथं मग आपल्याला ऑन अनलोड ऑन सबमिट असे इव्हेंट्स यूज करायचे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण पाहणार आहोत की ज्याचं नाव आहे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. DOM स्टँड्स फॉर डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. आता डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल काय आहे ते आपण पाहूया. व्हेन HTML डॉक्युमेंट इज लोडेड इन टू अ वेब ब्राउझर इट बिकम्स अ डॉक्युमेंट ऑब्जेक्ट. म्हणजे जेव्हा तुमचं HTML डॉक्युमेंट वेब ब्राउझरवरती एक्झिक्यूट होतं त्यावेळेस ते काय असतं, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट असतं. इट डिफाईन्स लॉजिकल स्ट्रक्चर ऑफ डॉक्युमेंट. सो बेसिकली डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल काय डिफाईन करतं, तुमच्या डॉक्युमेंटचं किंवा तुमच्या वेब पेजचं लॉजिकल स्ट्रक्चर डिफाईन केलं जातं. लॉजिकल म्हणजे कुठल्या स्टेप्स नंतर कुठल्या स्टेप्स एक्झिक्यूट होणार आहेत हे थ्रू द लॉजिकल स्ट्रक्चर आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. द वे इन विच HTML डॉक्युमेंट कंटेंट इज ॲक्सेस्ड अँड मॉडिफाईड इज कॉल्ड ॲज अ डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. म्हणजे ज्या वेने तुम्ही HTMLचे कंटेंट ॲक्सेस करणार आहात आणि त्याच कंटेंटमध्ये चेंजेस करणार आहात. मॉडिफिकेशन इज नथिंग बट द चेंजेस इन दॅट पर्टिक्युलर डॉक्युमेंट इज नोन ॲज द डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. ओके. इट इज अ प्रोग्रामिंग इंटरफेस फॉर HTML अँड XML. सो बेसिकली डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल हा काय आहे, एक प्रोग्रामिंग इंटरफेस आहे जो की HTML आणि XML ह्या लँग्वेजसोबत यूज केला जातो. आता XMLचा फुल फॉर्म दिलेला आहे बघा, एक्सटेन्शेबल मार्कअप लँग्वेज. ठीक आहे. सो ह्या दोन प्रोग्रामिंग लँग्वेजसोबत डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल यूज केला जातो. कशासाठी, जे पण कंटेंट किंवा जे पण एलिमेंट्स तुम्ही प्रोग्राममध्ये ॲड केलेले आहेत
आहेत ते ॲक्सेस करण्यासाठी आणि ॲक्सेस केलेल्या एलिमेंट्समध्ये मॉडिफिकेशन परफॉर्म करण्यासाठी आपण डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलची मदत घेतो. ठीक आहे. सो रिलेटेड टू डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल इम्पॉर्टंट काय काय आहे, व्हॉट इज मीन बाय डॉम. सो डॉम स्टँड्स फॉर डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. इट इज यूज टू डिफाईन लॉजिकल स्ट्रक्चर ऑफ द डॉक्युमेंट and the HTML document content is accessed and modified through the document object model, and it is used in a programming interface for HTML and XML, and XML stands for extensible markup language. The standardization of DOM was founded by W3C. So basically W3 stands for World Wide Web and C stands for Consortium. So basically the DOM was founded by World Wide Web Consortium, which works for standardization of web technologies. So जे आपण वेबसाईट्स आपण क्रिएट करतो त्याच्याशी रिलेटेड जे वर्किंग असतं त्याच्यामध्ये आपण DOM यूज करतो. अकॉर्डिंग टू W3C, the W3C DOM, which is Document Object Model, is a platform and language neutral interface that allows programs and scripts to dynamically access and update the content, structure and style of a document. So basically according to World Wide Web Consortium, DOM कशासाठी यूज करतात, तो एक प्लॅटफॉर्म आहे किंवा एक इंटरफेस आहे की ज्याच्यामध्ये आपण प्रोग्राम आणि स्क्रिप्टला डायनामिकली ॲक्सेस आणि मॉडिफाय करू शकतो, त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज करू शकतो, कंटेंटमध्ये चेंज करू शकतो किंवा ते डॉक्युमेंट ज्या वेने प्रेझेंट होतं तर त्याची स्टाईल आपण चेंज करू शकतो विथ द हेल्प ऑफ डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. ओके. देन हिअर दे गिव द डॉम हायरार्की. आपण विंडो ऑब्जेक्ट पाहिला होता बघा. सो विंडो ऑब्जेक्ट इज द पॅरेंट ऑब्जेक्ट इन डॉम हायरार्की. आता इथं विंडो ऑब्जेक्ट आहे की जो पॅरेंट ऑब्जेक्ट आहे डॉम हायरार्कीमध्ये. त्याच्यानंतर अंडर द विंडो ऑब्जेक्ट असतील लोकेशन ऑब्जेक्ट, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट, नेव्हिगेटर ऑब्जेक्ट अँड हिस्ट्री ऑब्जेक्ट. हे ऑब्जेक्ट्स आहेत की जे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलमध्ये यूज केले जातात. आणि डॉक्युमेंट ऑब्जेक्टमध्ये अगेन सब 4 ऑब्जेक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये फॉर्म ऑब्जेक्ट, लिंक ऑब्जेक्ट, इमेज ऑब्जेक्ट अँड अँकर ऑब्जेक्ट असे सब ऑब्जेक्ट असणार आहेत. ओके. सो विंडो ऑब्जेक्टमध्ये 4 ऑब्जेक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये लोकेशन, डॉक्युमेंट, नेव्हिगेटर अँड हिस्ट्री ऑब्जेक्ट येतात. आणि त्याच्याच मधल्या डॉक्युमेंट ऑब्जेक्टमध्ये अगेन 4 ऑब्जेक्ट येतात, फॉर्म ऑब्जेक्ट, लिंक ऑब्जेक्ट, इमेज ऑब्जेक्ट अँड अँकर ऑब्जेक्ट. ओके. सो अशी डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलची हायरार्की आहे की ज्याच्यामध्ये विंडो ऑब्जेक्ट हा पॅरेंट ऑब्जेक्ट असणार आहे. एक्झाममध्ये क्वेश्चन विचारतात की डॅश डॅश ऑब्जेक्ट इज द पॅरेंट ऑब्जेक्ट इन DOM ऑब्जेक्ट. सो बेसिकली विंडो ऑब्जेक्ट इज द पॅरेंट ऑब्जेक्ट. ओके. देन हिअर दे गिव अगेन हा एक ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे प्रत्येक ऑब्जेक्टला त्याच्या प्रॉपर्टीज आणि मेथड्स असतात. जसं की आपण विंडो ऑब्जेक्टला पाहिल्या होत्या तशाच DOM ऑब्जेक्टला पण वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टीज आणि मेथड्स असणार आहेत. ठीक आहे. सो लेट अस डिस्कस अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ DOM ऑब्जेक्ट. So first property of DOM object is head. It returns the head element of the document. तुमच्या डॉक्युमेंटमध्ये हेड पार्टमध्ये जे जे इलेमेंट्स यूज केलेले आहेत त्याच्या व्हॅल्यूज जर रिटर्न करायचे असतील तर त्याच्याशी रिलेटेड आपण कुठला ऑब्जेक्ट यूज करणार, कुठली प्रॉपर्टी यूज करणार आहोत, हेड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टायटल. इट सेट्स ऑर रिटर्न्स द टायटल ऑफ द डॉक्युमेंट. जर तुमच्या वेब पेजला टायटल सेट करायचं असेल किंवा सेट केलेलं टायटल डिस्प्ले करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण टायटल प्रॉपर्टी यूज करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे URL. इट रिटर्न्स फुल URL ऑफ द HTML डॉक्युमेंट. तुमच्या पर्टिक्युलर HTML डॉक्युमेंटचा URL जर रिटर्न करायचा असेल तर आपण काय यूज करणार आहोत, URL प्रॉपर्टी. नेक्स्ट इज अ बॉडी कोमा इमेज. इट रिटर्न्स बॉडी, इमेज, एलिमेंट्स रिस्पेक्टिवली. म्हणजे तुमच्या पर्टिक्युलर वेब पेजमध्ये बॉडीमध्ये कुठले कुठले एलिमेंट्स आहेत किंवा इमेज टॅगमध्ये कुठले कुठले कंटेंट आहेत ते जर रिटर्न करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण बॉडी, इमेज प्रॉपर्टीज यूज करू शकतो. ठीक आहे. सो बेसिकली रिलेटेड टू DOM they are having 5 properties like head, title, URL, body or image. Okay. The next one is a method of DOM object.
आता जशा विंडो ऑब्जेक्टच्या मेथड होत्या तशाच डॉम ऑब्जेक्टच्या पण मेथड आहेत की ज्याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे राइट्स HTML एक्सप्रेशन्स और जावा स्क्रिप्ट कोड टू डॉक्युमेंट. आता आपण पाहिलं होतं document.write आपण यूज करतो कशासाठी, ब्राउझिंग विंडोवरती कंटेंट प्रिंट करण्यासाठी. ठीक आहे. सो बेसिकली राईट मेथड कशासाठी यूज केली जाते, इट राइट्स HTML एक्सप्रेशन और जावा स्क्रिप्ट कोड टू अ डॉक्युमेंट. डॉक्युमेंटवरती एखादा एक्सप्रेशन किंवा जावा स्क्रिप्टचा कोड ॲड करायचा असेल तर आपण राईट मेथड यूज करतो. Then next one is a write ln, same as a write but adds a new line character after each statement. आता राईट आणि राईट ln मध्ये काय डिफरन्स आहे, तर राईटमध्ये आपण एकाच लाईनला मल्टिपल कंटेंट यूज करतो आणि राईट ln मध्ये एका कंटेंट नंतर नवीन लाईन ॲड केली जाते किंवा प्रत्येक जे नवीन कॅरेक्टर आहे किंवा नवीन स्टेटमेंट आहे ते न्यू लाईनला प्रिंट केलं जातं विथ द हेल्प ऑफ राईट ln मेथड. And third one is a get element by ID. There are many ways of accessing form element. म्हणजे फॉर्म थ्रू इलेमेंट ॲक्सेस करण्याचे खूप सारे वेज आहेत की ज्याच्यामधलं आपण एक यूज करतो बघा, F1.T1.value म्हणजे त्या पर्टिक्युलर फॉर्ममधल्या कंटेंटला आपण त्या नेमवरून ॲक्सेस करत असतो. तर इथे त्यांनी हा अगेन एक वे दिलेला आहे की ज्याच्या थ्रू आपण फॉर्ममधल्या इलेमेंटची व्हॅल्यू ॲक्सेस करू शकतो. देअर आर मेनी वेज ऑफ ॲक्सेसिंग फॉर्म इलेमेंट्स ऑफ विच द इझिएस्ट इज बाय गेट इलेमेंट बाय ID मेथड in which ID property is used to find an element. So basically इलेमेंटचे जे पण व्हॅल्यू असेल ती जर तुम्हाला ॲक्सेस करायची असेल तर त्याला आपण कुठली मेथड यूज करू शकतो, गेट इलेमेंट बाय ID, की ज्याच्यामध्ये ID प्रॉपर्टी यूज केली जाते टू फाइंड अन इलेमेंट. जसं की गेट इलेमेंट बाय नेम आपण यूज करतो फॉर्ममध्ये, तसंच आपण गेट इलेमेंट बाय ID पण राईट करू शकतो टू ॲक्सेस द इलेमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर वेब फॉर्म. ओके. सो ह्या 3 मेथड आहेत की ज्या डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलमध्ये यूज केले जातात, राईट ln अँड गेट इलेमेंट बाय ID. ठीक आहे. तर आज आपण रिलेटेड टू जावा स्क्रिप्ट 2 कन्सेप्ट पाहिल्या, व्हॉट इज मीन बाय इव्हेंट्स आणि त्या इव्हेंटचे वेगळे टाईप्स पाहिले आणि त्याच्यानंतर सेकंड पॉईंट पाहिला डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल आणि रिलेटेड टू डॉम आपण त्याच्या प्रॉपर्टीज आणि मेथड्स डिस्कस केलेल्या आहेत. ओके. ह्याच्याशी रिलेटेड ज्या आपण नोट्स आहेत ते लिहून काढा. अगेन कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला ग्रुपवरती क्वेश्चन विचारू शकता. थांबूयात. थँक्यू.